प्रणाम। या परिसरातील सर्व अधिष्ठित देवी देवतांच्या चरणी प्रणाम। सर्व साधू संतांच्या चरणी प्रणाम। त्यांच्या अंतःकरणामध्ये विराजमान त्या परम तत्वाला वंदन करून कथेला आरंभ करत आहोत। महाराज विराजमान झालेले आहेत। शौनकात एक महादे आहे। वटवृक्षांनी परिसर बहरून गेलेला आहे। फुलांचा सुगंध दोहीकडे दरवळतोय। सुजींनी सांगितलं, व्यासांनी ग्रंथाची रचना केली, परंतु ते ज्ञान द्यायचं कोणाला याची चिंता वाटू लागली। त्यावेळेला कृष्ण आणि राधा यांचं गोलोकामध्ये वास्तव्य आहे। गोलोकामध्ये वास्तव्य करतात, आनंदाने राहतात। जगाच्या कल्याणासाठी भगवंतानं अवतार धारण करायचं ठरवलं। ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताला पृथ्वीवर यावं लागतं। दुसरी गोष्ट, भगवंत आपल्या भक्तांच्यासाठी पृथ्वीवर येतात। खरं पाहिलं तर भगवंताला दुष्टांचा संहार करायला तिथून इथपर्यंत येण्याची गरज नाहीये। त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर नाश करणं अवघड नाही, परंतु भगवंत येतात ते आपल्या भक्तांच्यासाठी येतात। भगवंत प्रेमाचे भोगलेले आहेत, त्यांना फक्त प्रेम पाहिजे। प्रेमानं बोलवलं ना तर ते जरूर येतात। त्यांना येणं गरजेचं असतं। जसं की एखादी व्यक्ती विदेशामध्ये राहते आहे आणि त्या व्यक्तीला भारतामधल्या एखाद्या व्यक्तीनं कॉल केला, माझ्या मुलाचं लग्न आहे, तुला जरूर यावं लागेल। अतिशय जिवलग मित्र आहे। मित्राच्या लग्नासाठी तो विदेशामधून भारतामध्ये आला आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं की लग्न ज्या ठिकाणी आहे ना तिथून थोड्या अंतरावर आपलं घर आहे। त्याने विचार केला की जवळ आलो तर चला घरी चक्कर मारून येऊया। बऱ्याच दिवसापासून ते घर बंद होतं। त्या घराची स्वच्छता केलेली नव्हती, साफसफाई केली नव्हती। त्याने विचार केला, योगायोगाने आलो तर याची साफसफाई करूया, स्वच्छता करूया। फक्त स्वच्छता करण्यासाठी विदेशामधून इथपर्यंत माणूस येईल का? नाही, आलो तर चला स्वच्छता करून जाऊया। तो व्यक्ती कशासाठी आला? आपल्या मित्राच्या प्रेमासाठी आला। तसं भगवंत इथं स्वच्छता करण्यासाठी येण्याची गरजच नाही आहे।